नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात. तुमच्यापैकी कोणी MPSC, PSI, STI, ASO, कोणी 2026 भरती, तलाठी भरतीची तयारी करत असताल. पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, दारूबंदी असेल अथवा नगर परिषद असेल, PWD, WRD, WCD, म्हाडा असेल, टाउनशिप असेल, महानगरपालिका असेल, लिपिक असेल अथवा टंकलेखक असेल, कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण तुम्हाला मेरिटला आणून देणार आहे, अगदी पैकीच्या पैकी. आजपर्यंत आपण मराठी भाषा उगम विकास, त्यानंतर वर्णविचार, नामाचा लिंग विचार याचा आपण अभ्यास केला. आज आपण पाहणार आहोत नामाचा वचन विचार. चला, आजचा मराठी व्याकरणातील आपला महत्त्वाचा घटक आहे काय रे? तर तो घटक आहे नामाचा वचन विचार. पहा, नामाचा वचन विचार. या वचन विचाराचा विचार करत असताना परीक्षेला यावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता उदाहरणार्थ परीक्षेला असा प्रश्न विचारला जाईल, इथं आहे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा जर विचार केला तर क्वेश्चन असा आहे, प्रश्न असा आहे की इकारांत, पहा बरं का मी काय लिहिलं, इकारांत स्त्रीलिंगी नामांचे, इकारांत स्त्रीलिंगी, इकारांत स्त्रीलिंगी नामांची, स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे, अनेक वचनी रूपे, काय रे? अनेक वचनी रूपे, अनेक वचनी रूपे टिंबटिंब होतात. आणि होतात असं म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिले. मग पर्याय काय दिला? ए वाकारांत, बी पर्याय दिला इकारांत, इकारांत, सी पर्याय दिला याकारांत आणि डी पर्याय दिला डी पर्याय दिला की या ठिकाणी ओकारांत होते. कसे होते रे? ओकारांत. पहा काय लिहिलं, इकडे वाचा अगोदर, नंतर इकडे लक्ष द्या. वाकारांत, इकारांत, याकारांत, ओकारांत. काय होईल समृद्धी याचं उत्तर? इकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे टिंबटिंब होतात. ABCD पैकी काय उत्तर असावं? पाहूया काय उत्तर असावं. चला पाहूया काय घडतंय ते. आता याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना आता तुम्हाला लक्षात घ्यायचंय की याचं उत्तर कोण बनेगा करोडपती. चला झटपट पटापट. याचं उत्तर आहे याकारांत. कोणतं उत्तर आहे रे? सी उत्तर बरोबर आहे. इथं काय लिहायचंय तुम्हाला? याकारांत होतात. याकारांत म्हणजे कसं? इथं पहा, एक बी, हे बघा ई आला, अनेक बिया, आणि काय होईल रे? बिया. एक सुई, ती सुई, अनेक सुया. एक आई, आणि काय होईल रे? आया. बरोबर. एक वही, आणि काय होईल? वह्या. इथं आहे ई, इथं आहे या. इकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे याकारांत होतात. ही आहे एक वचन. बी बिया, सुई सुया, आई आया, वही वह्या. येती नदी, आणि काय होईल रे? नद्या. येतंय लक्षात? तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील. आणि या प्रश्नांची उत्तर येण्यासाठी आता आपल्याला पाहायचं आहे. काय पाहायचं आहे रे आपल्याला? मग आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे नामाचा वचन विचार. यासारखे एक ना अनेक प्रश्न परीक्षेला विचारले जातात. चला पाहूया नामाचा वचन विचार. आता वचन विचाराचा विचार करत असताना तुम्हाला माहीत पाहिजे वचन म्हणजे काय. वचन म्हणजे काय? बऱ्याच विद्यार्थ्यांना हीच गोष्ट माहीत नसते, वचन म्हणजे काय.
मित्रांनो, वचन म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. तर वचन याचा अर्थ काय होतो? तर वचन म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा धर्म. नामाच्या ठिकाणी ठिकाणी संख्या सुचवण्याचा, संख्या सुचविण्याचा, सुचविण्याचा, नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे, जो धर्म आहे, त्या धर्माला, नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे त्या धर्माला, जो धर्म आहे त्या धर्माला नामाचे वचन असे म्हणतात. त्या धर्माला, त्या नामाचे वचन म्हणतात. वचन म्हणतात. पहा मी काय लिहिलं ते नीट लक्षात घ्या. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे त्या धर्माला, त्या नामाचं काय म्हणायचं? वचन. बरोबर. आता तुम्ही म्हणाल कसं? तर त्याचं उत्तर आहे असं. पहा, हा काय आहे रे? एक पेन आहे. पण हे किती झाले आता? 2 झाले. हे किती झाले रे आता? या ठिकाणी हे 3 झाले. बरोबर. मग वस्तू एक आहे की अनेक आहे हे आपल्याला सहजपणे लक्षात येतं. आणि म्हणून नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे त्या धर्माला, त्या नामाचं वचन असे म्हणतात. जसं उदाहरण जर पाहिलं तर एक झाड, अनेक काय आहे रे? झाडे. एक रस्ता, अनेक रस्ते. एक पुस्तक, अनेक काय होईल रे? पुस्तके. बरोबर. म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे त्या धर्माला, त्या नामाचे काय म्हणायचं? वचन. आलं लक्षात वचनाची व्याख्या? हां. आता आपल्याला पुढे जायचं आहे बरं का. आता आपल्याला याचे नियम पाहायचे आहेत. आता नियम 1 काय सांगतो पहा. नियम 1 असा सांगतो, तुम्हाला नियम लक्षात घ्यायचे आहे. नियम 1 काय नियम आहे रे? 1 तर त्याला म्हणायचं आदरार्थी अनेक वचन. आदरार्थी अनेक वचन काय आहे रे? तर तुमचं उत्तर आहे आदरार्थी अनेक वचन. आता आदरार्थी अनेक वचनाचा जर विचार केला तर हे नेमकं कसं? तर मी म्हटलं गुरुजी इतक्यात वर्गात आले. पहा बरं का मी काय लिहिलं. गुरुजी इतक्यात वर्गात आले. इतक्यात वर्गात आले. गुरुजी इतक्यात वर्गात आले. पंतप्रधान उद्या नाशिकला भेट देतील. नाशिकला भेट देतील. काय? पंतप्रधान उद्या नाशिकला भेट देतील. बरोबर. मी जर म्हटलं की गाडगे बाबा अंधश्रद्धेवर असूड ओढत. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी मी ही 3 उदाहरणं लिहिलेली आहे. 1, 2 आणि 3. आता गुरुजी वर्गात आले असं कधी म्हटलं जातं का तो गुरुजी वर्गात आला? नाही. बरोबर. तो गाडगे महाराज म्हणतो का आपण? नाही, ते गाडगे महाराज. तो पंतप्रधान म्हणतो का? नाही, ते पंतप्रधान. म्हणजेच आपल्याला वडील एकच आहे, पण आपण काय म्हणतो? पप्पा तुम्ही लवकर घरी या. काका आमच्याकडे आंबारासाला यायचं बरं का. मावशीला एकच नवरा आहे ना, मग तरी देखील तुम्ही कसं म्हणता? तुम्ही लवकर या, तुम्ही आंबारासाला या. याचा अर्थ काय होतो की गुरुजी एक आहे पण ते गुरुजी. पंतप्रधान एक आहे पण ते पंतप्रधान. गाडगे बाबा एक आहे पण ते गाडगे बाबा. म्हणजेच काय रे? आपल्यापेक्षा वयाने, हुद्द्याने, पेशाने
अनुभवाने मोठ्या असणाऱ्या जे काही व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आदरार्थी अनेक वचन वापरतात. ते शिवाजी महाराज, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते काय स्वामी विवेकानंद, बरोबर, ते राष्ट्रपती. म्हणजे नियम लक्षात आला. आपल्यापेक्षा वयाने, हुद्द्याने, अनुभवाने, पेशाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आदरार्थी अनेक वचन वापरतात. मग आलं लक्षात. मग आता याची व्याख्याच आपण पाहू ना. व्याख्या अशी आहे, पहा, लक्षात घ्या. व्याख्या काय लिहितो मी, वाचा. काय व्याख्या अशी आहे, आपल्यापेक्षा, काय रे, आपल्यापेक्षा वयाने, त्याचबरोबर अनुभवाने, त्याच्यानंतर पेशाने, पेशा म्हणजे व्यवसाय, हुद्द्याने, हुद्द्याने मोठ्या असणाऱ्या, मोठ्या असणाऱ्या, मोठ्या असणाऱ्या, जवळचे नातेसंबंध, जवळचे नातेसंबंध, नातेसंबंध व्यक्त करताना, संबंध व्यक्त करताना आदरार्थी अनेक वचन वापरतात. व्यक्त करताना आदरार्थी, आदरार्थी काय होतं रे, आदरार्थी अनेक वचन वापरतात. अनेक वचन वापरतात, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. काय लिहिलं, नीट वाचा बरं एकदा. आपल्यापेक्षा वयाने. आता वयाने याचा अर्थ काय होतो, की समजा मी आहे आणि समजा एखादे काका असतील, आजोबा असतील, आजोबा तुम्हाला बोलवले, बरोबर, आजी तुम्ही इकडे या. आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने. पेशा, पेशा म्हणजे आता डॉक्टर की पेशा आहे. आपण डॉक्टरला म्हणतो का तुला इथं इंजेक्शन द्यायला सांगितलं होतं, तू का असं काय, माझं डोकं दुखतं आणि इकडं कुठं टेटस्कोप लावतो, अरे लक्षात येतं ना. म्हणजे ते डॉक्टर, बरोबर. आता वकिलाला, वकील आपल्यापेक्षा लहान आहे, पण वकील साहेब तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, ते वकील. शिक्षक, ते शिक्षक, बरोबर. हुद्दा म्हणजे कसा, एखादा क्लास 1 ऑफिसर असेल, कलेक्टर आहे, ते कलेक्टर साहेब, ते तहसीलदार साहेब, बरोबर. आपल्यापेक्षा वयाने लहान आहे, पण त्यांचा तो हुद्दा आहे, त्यांचा क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, क्लास 3 ह्या पोस्ट ठरलेल्या आहेत. आणि म्हणून आपल्यापेक्षा वयाने, हुद्द्याने, अनुभवाने मोठ्या असणाऱ्या जवळच्या व्यक्तीचे नातेसंबंध दर्शवण्यासाठी ते काका, ते मामा, ते ते आप्पा, बरोबर, ते पप्पा. आता आप्पा आणि पप्पा याच्यामध्ये फरक आहे ना, परंतु आपण ते म्हणतो, ते आप्पा, ते पप्पा, बरोबर, ते मामा. लक्षात येतं ना. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो काही प्रकार आहे, या प्रकाराला काय म्हणायचं जयश्री, आदरार्थी अनेक वचन. येते लक्षात. ओके, चला आता आपण पुढे सेकंड प्रकार पाहतोय. काय आहे रे समृद्धी सेकंड, तर दुसरा जो आहे त्या दुसऱ्या नियमाला नियम 2, नियम 2, 2 काय आहे रे, विपुलता दर्शक एक वचन, विपुलता दर्शक, विपुलता दर्शक एक वचन. विपुलता म्हणजे जास्तीचा भाग, दर्शक म्हणजे दाखविणे. विपुलता दर्शक एक वचन, एक वचन. आता हे कसं, विपुलता दर्शक एक वचन हे कसं असतं, तर याचा जर विचार वगैरे केला तर त्याचं उत्तर असं आहे. मी जर म्हटलं, एक उदाहरण घेतलं, उदाहरण असं आहे, जत्रेत लाख माणूस जमला, लाख माणूस जमला. आता जत्रेत लाख माणूस जमला, बरोबर आहे मित्रांनो. इथं लाख ही विपुलता झाली, पण माणूस मात्र एक आहे, एक माणूस. आणि काय होईल रे, माणसे, बरोबर. 1000 माणसे, एक माणूस आहे, 1000 माणसे. दुसरं पहा, झाडाला, झाडाला 50 पपई लागली, झाडाला किती पपई लागली रे, 50 पपई, पपई लागली. अलीकडे संकर तुम्हाला माहिती आहे, एका झाडाला
अगदी खोडापासून शेंड्यापर्यंत विविध खूप भरघोस अशी फळं येतात. आता 50 ही विपुलता झाली. पण पपई एक वचन आहे, अनेक वचन पपाया. पपाया पपाया हे काय झालं रे, अनेक वचन झालं. बरोबर. दुसरं जर आपण पाहिलं, ही पहिली बाजू, हे दुसरी, तिसरी. अढीत, अढीत, 1000 आंबा पिकला. आता आंब्याची जी काही अढी आहे, अढीत 1000 आंबा पिकला. 1000 आंबा पिकला. आता 1000 ही विपुलता झाली, पण आंबा काय झालं रे, आंबा मात्र एक वचन आहे. अनेक काय होईल रे, आंबे अनेक वचन होईल. आंबे काय होईल रे, अनेक वचन. अढीत 1000 आंबा पिकला. तुम्हाला माहिती आहे, आंब्याचं सीजन असल्यावर गवतामध्ये, कार्पेटमध्ये आंबे पिकण्यासाठी ठेवतात. बरोबर. आणि म्हणून आढीमध्ये किती आंबा पिकला रे, 1000 आंबा पिकला. मित्रांनो, इथं पहा, विपुलता दर्शक एक वचन. लाख ही विपुलता आहे, पण माणूस हे एक वचन आहे. 50 ही विपुलता आहे, पपई एक वचन आहे. 1000 विपुलता आहे, पण आंबा हा एक वचन आहे. आणि म्हणून इथं तुम्हाला व्याख्या लक्षात घ्यायची. काय व्याख्या लक्षात घ्यायची आहे रे, एखाद्या गोष्टीची, एखाद्या गोष्टीची, एखाद्या गोष्टीची विपुलता दाखवण्यासाठी, विपुलता दर्शविण्यासाठी, दर्शविण्यासाठी, एखाद्या गोष्टीची विपुलता दर्शवण्यासाठी विपुलता दर्शक, विपुलता दर्शक काय वापरतात रे, विपुलता दर्शक एक वचनाचा वापर केला जातो. एक वचन वापरतात, हे तुम्हाला पक्क लक्षात घ्यावं लागेल. चला, ठेवा लक्षात. एखाद्या गोष्टीची विपुलता दाखवण्यासाठी विपुलता दर्शक एक वचनाचा वापर केला जातो. आला दुसरा नियम लक्षात. पहिला नियम काय होता, आदरार्थी अनेक वचन. सेकंड नियम काय झाला रे, विपुलता दर्शक एक वचन. इथपर्यंत लक्षात आलं. चलायचं का पुढे आता? चला आपण पुढे जाऊया. पुढे जात असताना नियम 3 काय सांगतो पहा. नियम 3 काय आहे रे, नियम 3? नियम 3 सांगतो की समूह दर्शक नामे ही नेहमी एक वचनी असतात. काय रे, समूह दर्शक नामे, समूह दर्शक नामे नेहमी एक वचनी असतात. नेहमी, नेहमी कशी असतात, नेहमी एक वचनीच असतात. हा नियम आहे. मग तुम्ही म्हणाल कसं, तर आठवडा किती दिवसांचा असतो समृद्धी? 7. पण आपण काय म्हणतो, एका आठवड्याने भेट, एका आठवड्याने या, 2 आठवड्याने या. म्हणजे या ठिकाणी आहे आठवडा, आठवडा. नंतर डोहाळे. आता आठवडा बरोबर 7 दिवसांचा समूह आहे, तो आठवडा आहे. 50 जनावरं वगैरे आहेत, गुरं आहेत. पण गुरांचा काय असतो रे, कळप. पक्ष्यांचा काय असतो, थवा. फुलांचा काय असतो, गुच्छ. किल्ल्यांचा काय असतो, जुडगा. महिलांचं काय असतं, मंडळ. पोत्याची काय असते, थप्पी. मडक्यांची काय असते, उतरण. भाकरीची काय असते, चवड. गवताची काय असते, गंजी. नोटांचा काय असतो, बंडल. काजूची काय असते, गाथण. साधूचा काय असतो, जथ्था. केसांची काय असते, बट. है ना, पहा, झटपट पटापट लक्षात येत आहे. तर ही सर्व जी नामं आहेत, ही सगळी समूहवाचक आहे. 10-15 बायका एकत्र आल्या मंडळ म्हटलं जातं. 10-15, 5-50 पोते कितीही असू द्या, त्याची थप्पी मात्र एक असते, उतरण. उतरण का मतलब क्या होता है, रांजण. रांजणावर डेरा, डेऱ्यावर तवली, तवलीवर मडकं, मडक्यावर गाडगं, गाडग्यावर लोटकं, असं. किंवा तेही उतरण तुम्हाला मडके गाडगे लक्षात येत नसेल, मोठा हांडा असतो, त्याच्यावर छोटा हांडा, त्याच्यावर कळशी, कळशीवर तांब्या, तांब्यावर झाकण, याला म्हणायचं उतरण. चवड म्हणजे भाकरी. समजा एखादे पाहुणे आले, 10-15 पाहुणे, आणि त्यांना जेवण बनवलं, तर त्या चपात्या, त्या बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, नागलीच्या भाकरी एकावर एक ठेवल्या जातात, त्याला चवड म्हणतात. बरोबर. अशा पद्धतीनं
फुलझाडांचा काय असतो रे? ताटवा. काय असतो? ताटवा असतो. मग अशा पद्धतीने हे जे काही नाम वगैरे आहे, या नामांना समूहदर्शक नामे असे म्हणतात. येतंय लक्षात? 12 महिने असतात, पण वर्ष कसं असतं रे? एक असतं. 100% गॅरंटेड आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता नियम 4 काय सांगतो पहा. वचनाचा नियम 4. नियम 4 काय आहे पहा. नियम 4 काय सांगतो? तर नियम 4 सांगतो, काही नामे ही नेहमी अनेक वचनीच लिहितात, त्याचे एक वचन होत नाही. काही नामे नेहमी अनेक वचनीच असतात. अनेक वचनीच असतात. काही नामे नेहमी अनेक वचनीच असतात. त्याचे एक वचन होत नाही. त्यांचे एक वचन होत नाही. मग तुम्ही म्हणाल कसं? आता त्याचं उत्तर असं आहे पहा. उदाहरण डोहाळे. उदाहरण काय आहे रे? उदाहरण डोहाळे. आता डोहाळे गरोदर स्त्रिया असतात, त्यांना डोहाळे लागतात. एक कधी डोहाळा लागत नाही. डोहाळे म्हणजे काय रे? तर एका वेळेस अनेक इच्छा प्रकट होणं. कशामुळं? तर गरोदर स्त्रीच्या पोटामध्ये जे बाळ वगैरे असतं, त्या बाळाला वेगवेगळे व्हिटॅमिन्स हवे असतात. समजा त्याला कॅल्शियम कमी पडलं, ती आई माती खायला सुरुवात करते, पेन्सिल खाते, अजून काय काय त्याला ते कॅल्शियम जिथं जिथं असेल ती शोधण्याचा प्रयत्न करते, खाण्याचा प्रयत्न करते. लोह कमी पडत असेल, कढईतल्या भाज्या वगैरे खाते. वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या इच्छा असतात. मग डोहाळे म्हणजे काय? एकाच वेळेस अनेक इच्छा. हो चला ना, पाणीपुरी खायची. 4 दिवस सारखं पाणीपुरीच. बरं एकदाचं चल हो पाणीपुरी. मग काय तिखट पाहिजे, मीडियम पाहिजे की गोड पाहिजे? द्या ना तिखट द्या. तिखट 1-2 खाल्ली. ओली भेळ सांगा ना. काय? ओली भेळ? बरं द्या हो एक ओली भेळ. हां आपल्याला फोटो काढायला जायचं बरं का. फोटो काढायला? बरं थोडंसं पनीर घ्या ना. पनीर? बरं. तर पहा, अशा पद्धतीनं काय होतं, त्यांच्या अपेक्षा अशा वाढतच जातात आणि जोपर्यंत ती बाई गरोदर आहे, डिलेवरी होत नाही, तोपर्यंत त्यांच्या इच्छा एक ना एक सतत काही ना काही चालू असतं. म्हणजे एक कधी डोहाळा नसतो. आता हे आहे कांजण्या लहान बाळ वगैरे असतं, त्या बाळाला 2-2.5 वर्षानंतर अंगावरती असे फोडी वगैरे येतात. एक कांजणी उठते निघून जाते. असं कधी होतंय का? कांजण्या ह्या अनेकच असतात. बरोबर. दुसरं शहारे. आता शहारे म्हणजे भीती वाटल्यानंतर, समजा तुम्ही रस्त्याने चाललेले आहात, 10-11चा टाईम आहे, अचानक दोन्ही बाजूची लाईट गेली, कोणीतरी म्हणतं धर धर पकड तिला. ओम नमः शिवाय. अंगावरती अक्षरशः शहारे येतात, काटा उभा राहतो. एक शहारा येऊन कधी जातो का? नाही जात. आता आहे रोमांच. आता रोमांच म्हणजे रोमांच. आता रोमांच कसे असतात? तुम्ही काय रिक्षामध्ये बसलेला आहात, अचानक एखादी लेडी तुमच्या शेजारी बसली, तिनं सॉफ्टपणे असा तुमच्या अंगावरून हात फिरवला. काय होतं रे? काय होतं इथं? तुम्हाला काय झाले? रोमांच आले. रोमांच. शहारीमध्ये आणि रोमांचमध्ये फरक वगैरे आहे. ठीक आहे, बरोबर. इथं म्हटलं आट्या आणि पाट्या. आता आट्यापाट्या कबड्डीचा खेळ खेळत असताना आटीपाटी कधी एक असते का रे? नाही. हे पहा, हे बघा, या मध्य पद्धतीने ह्या बाउंड्र्या वगैरे असतात. ही मधली पाटी वगैरे आहे, ह्या टच पाट्या वगैरे आहेत. बरोबर. याच्यानंतर ही अंतिम पाटी वगैरे आहे. इथं फाऊलसाठी अशा पद्धतीने 2 बॉर्डर वगैरे आखलेले असतात. मग याच्या बाहेर जायचं नसतं. बरोबर. मग ते तशा पद्धतीने गुण वगैरे असतात. मग आटीपाटी कधी एक असते का? नाही. त्यानंतर आहे चिपळ्या. आता चिपळ्या म्हटल्यानंतर, आता पंढरीची वारी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, तुकाराम महाराजांच्या हातामध्ये एक चिपळीचा आवाज येईल का? चिपळ्या ह्या अनेकच असतात. चिपळ्यानंतर कष्ट. तिनं लय कष्ट सहन केले. त्याच्यानंतर आहे हाल. आता हाल म्हटल्यानंतर एका वेळेस एकच हाल असते का? दिवसभर भुईमुगाच्या ओल्या शेंगा खाल्ल्या, रात्री आली 2:30 वाजता जाग. 2:30 वाजता जाग आल्यानंतर पोट दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं, त्याचबरोबर मळमळ सुरुवात झाली, गुलाबाला सुरुवात झाली,
उलट्या व्हायला सुरुवात झाली. मग एकाच वेळेस काय होतं रे, एकाच वेळेस अनेक काय होतं, त्रास वगैरे होतं. एखादी डिलिव्हरीची स्त्री असते, तिचे जसे हाल वगैरे होतात तशा पद्धतीने हाल कधी एकच नसतं. आणि म्हणून मराठी भाषेमध्ये अशी काही नामं आहेत की त्यांचं एक वचन होत नाही. ते नेहमी कसे असतात रे, या ठिकाणी अनेक वचनीच लिहिले जातात. या नामांना काय म्हणायचं, अनेक वचनी नामे असे म्हणतात. कितवा नियम झाला रे, नियम कितवा झाला पहा, नियम 4. येतंय का लक्षात? ओके. आता पुढचा नियम आहे. पुढचा नियम काय सांगतो पहा, पुढचा नियम आहे नियम 5. पहा आता नियम 5 काय आहे समृद्धी. नियम 5, नियम 5. आता पाचवा नियम काय सांगतो, पाचवा नियम सांगतो आकारांत पुल्लिंगी नामांची, आकारांत पुल्लिंगी नामांची अनेक वचनी रूपे, अनेक वचनी रूपे कशी होतात रे अनेक वचनी रूपे. अनेक वचनी रूपे ही आकारांताची कशी होत असतात, यकारांत होतात. कशी होतात रे, एकारांत होतात. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पहा, आकारांत पुल्लिंगी नामाची अनेक वचनी रूपे यकारांत होतात. म्हणजे हे कसं, तर याचं उत्तर आहे असं. पाहून घ्या, हे काय आहे रे, आ, आणि हे काय आहे, ए. आता इथं पुल्लिंग म्हटल्यानंतर तो येणार आहे, तो कुत्रा, आणि ते कुत्रा, आणि काय होईल रे, कुत्रे. बरोबर. त्याच्यानंतर तो घोडा, आणि काय होईल रे, घोडे. बरोबर. एक वाडा, तो वाडा, आणि काय होईल, वाडे. लक्षात येतं ना. काय, कुत्रा, कुत्रे, वाडा, वाडे. एक आंबा, आणि काय होईल रे, एक आंबा आहे, आणि काय होईल, आंबे होईल. बरोबर. एक ससा, आणि काय होईल रे, ससे. तो ससा, ते ससे. पेढा, अनेक पेढे. कोल्हा, आणि काय होईल रे, कोल्हे. एक कोल्हा, आणि काय होईल, कोल्हे. बोका, तो बोका, आणि काय होईल रे, बोके. लक्षात ठेवा, आकारांत पुल्लिंगी नामाची अनेक वचनी रूपे कशी होतात रे, यकारांत होतात. आलं का लक्षात? आता आपल्याला पुढे जायचे. कितवा नियम झाला रे, 5वा. ठीक आहे. आता आपल्याला पुढे जात असताना नियम 6. कितवा नियम आहे रे, नियम 6. आता 6वा नियम काय सांगतो, 6वा नियम सांगतो आकारांताशिवाय इतर नामांची, इतर नामांची म्हणजे कोणाची रे, इतर नामांची अकारांत, नंतर इकारांत, त्यानंतर उकारांत नामांची अनेक वचनी रूपे, नामांची रूपे दोन्ही वचनात सारखी असतात. दोन्ही वचनात कशी असतात रे, सारखी असतात. त्यांच्यामध्ये बदल होत नाही. लक्षात ठेवा, आकारांताशिवाय इतर नामांची आकारांत, इकारांत, उकारांत एक वचनामध्ये व अनेक वचनामध्ये रूपे सारखीच असतात. कसं, त्याचं उत्तर आहे असं. पहा, हे आहे नाम. हे कोणतं आहे रे,
अकारांत, हे आहे इकारांत आणि ते आहे उकारांत. पहा, हे लक्षात घ्या. ही काय आहे रे? अकारांत, हे इकारांत आणि हे उकारांत. उकारांत. हे काय आहे रे? इकारांत आणि हे काय आहे? अकारांत. काय आहे? अकारांत. मग कसं पहा? उदाहरण पहा. एक देव, तो देव ना, 33 कोटी देखील देव. उंदीर, एक उंदीर, अनेक उंदर भिंद्र नाही बरं का, आपण उलट बोलतो. एक उंदीर 50 देखील असेल तरी 50 देखील काय असतात रे? उंदीरच असतात. एक उंदीर, अनेक उंदीर. एक देश, अनेक देश देखील काय असतात रे? देशच असतात. एक बैल, अनेक देखील काय असतात रे? बैलच असतात. ओके. एक वाघ, अनेक देखील काय असतात रे? वाघच. बरोबर. आता इकारांत, इकारांतामध्ये एक हत्ती, अनेक हत्ती. हत्ती, चल चल मेरे हत्ती. एक हत्ती आहे, अनेक देखील हत्तीच. एक कवी आहे, 50 देखील कवी. एक तेली आहे, 1000 देखील तेली. एक माळी आहे, 50 देखील माळीच असतील. बरोबर. येतंय लक्षात? मग अशा पद्धतीने हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक शिपाई, 50 देखील शिपाईच असतात. शिपाई. बरोबर. मग इकारांत आणि इकारांत सारखीच असतात. नंतर पुढे काय आहे रे? उकारांत. एक गुरु, 50 देखील गुरुच. लाडू, लाडू 1000 देखील लाडूच असतात. एक झाडू, अनेक देखील झाडूच असतील. एक खडू, 50 देखील काय असेल रे? खडूच असेल. पहा, गुरु गुरु, लाडू लाडू, है ना. नंतर खडू खडू. येतंय लक्षात? खडू खडू. नियम 6. आता नियम 7वा. आता नियम 7 काय सांगतो पहा. नियम 7. 7वा नियम काय आहे? आकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे आकारांत होतात तर केव्हा इकारांत होतात? अकारांत स्त्रीलिंगी नामांची, स्त्रीलिंगी नामांची, नामांची अनेक वचनी रूपे, अनेक वचनी रूपे आकारांत, आकारांत तर कधी? आकारांत तर कधी इकारांत होतात? तर कधी इकारांत होतात, इकारांत होतात. मग तुम्ही म्हणाल कसं? तर इथं पहा, आ अ, इथं आ आणि इथं ई. मग कसं? एक वेळ, अनेक देखील एक वेळ, अनेक वेळा. पहा, इथं आहे अ, काय आहे रे? अ. इथं काय आहे? आ. इथं काय आहे? ई. मग कसं होईल? एक वेळ, अनेक वेळा. ती तारीख, अनेक काय होईल रे? तारखा. एक खारीक, अनेक काय होईल रे? खारका. खारीक खारीक, बारीक बारीक, खारीक. एक खारीक आणि काय होईल रे? खारका. बरोबर. मग एक वीट आणि काय होईल रे? विटा.
येतंय लक्षात? मग दुसरं काय होईल? म्हैस, म्हशी. ती म्हैस आणि म्हशी, म्हशी आणि काय होईल रे? म्हशी. बरोबर. पुढे शिर, शिरा. कारण का क्वचित प्रसंगी ते काय होतं रे? इकारांत देखील होतं. बरोबर. बहीण आणि काय होईल रे? ती बहीण आणि काय होईल? बहिणी, बहिणी. बरोबर. एक बहीण आणि काय होईल? बहिणी. चूल, चुली. एक चूल आहे आणि काय होईल रे? चुली होईल. मग नियम काय सांगतो? आकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचनी रूपे आकारांत होतात तर कधी ती इकारांत होतात. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. आता नियम 8. कितवा नियम आहे रे? नियम 8. 8वा नियम काय सांगतो? आकारांत, आकारांत तत्सम नामांची, आकारांत तत्सम स्त्रीलिंगी नामांची, स्त्रीलिंगी नामांची, स्त्रीलिंगी नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. एकवचनी व अनेक वचनी रूपे, अनेक वचनी रूपे सारखीच असतात, सारखीच असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कसं रे? तर ती भाषा, भाषा एक भाषा, अनेक भाषाच. एक दिशा, अनेक दिशा. बरोबर. एक सभा, अनेक सभाच. एक पूजा, अनेक पूजाच. एक आज्ञा, अनेक आज्ञाच. बरोबर. एक बाजू, 100 देखील काय असतील रे? बाजूच असेल. बाजू, बाजू. शाळा, शाळा. विना, विना. एक विना, विना. विना, विना. शाळा, शाळा. एक शाळा, अनेक देखील शाळा. लेखिका, अनेक लेखिका. ठेवा लक्षात. आकारांत तत्सम स्त्रीलिंगी नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. कितवा नियम झाला? 8वा.
नियम 9. नियम कितवा रे? 9वा. नववा नियम काय सांगतो? इकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे अनेक वचनी रूपे कशी होतात रे? यकारांत होतात. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला होता ना एकदम सुरुवातीला, आहे ना समृद्धी? लगेच फरक पडला पहा. इकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचनी रूपे कशी होतात रे? यकारांत. मग कसं पहा? इची या, ई या पहा. सुई, सुया. बी, बिया. श्री, श्रिया. वही, वह्या. काठी, काठ्या. एक काठी आणि काय होईल रे? काठ्या. कितवा नियम झाला रे? 9वा. नियम 10. नियम कितवा आहे आता? नियम 10. नियम 10. नियम 10 काय सांगतो? उकारांत स्त्रीलिंगी नामांची उकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे अनेक वचनी रूपे वाकारांत होतात. वाकारांत होतात. कशी होतात रे? वाकारांत. उकारांताची वाकारांत होतात. पहा उदाहरणार्थ, एक सासू, अनेक सासवा. एक पिसू, अनेक पिसवा. एक जळू, अनेक जळवा. एक ऊ, अनेक उवा. बरोबर. जाऊबाई जोरात, जाऊ, अनेक जावा. उकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे कशी होतात रे? वाकारांत होतात. येतंय लक्षात? ओके. नियम 10. आता नियम कितवा रे? नियम 11वा. नियम 11. अकारांत नपुसकलिंगी नामाची अनेक वचनी रूपे एकारांत होतात. अकारांत नपुसकलिंगी नपुसकलिंगी नामांची अनेक वचनी रूपे नामांची अनेक वचनी रूपे अनेक वचनी रूपे यकारांत होतात. कशी होतात रे? यकारांत होतात. पहा मग कशी. इथं आहे अ, इथं काय होणार आहे? ए. उदाहरणार्थ, घर, घरे. फूल, एक फूल, अनेक काय होईल? फुले. ते फूल, अनेक फुले. मंडळ, एक मंडळ, अनेक काय होईल रे? मंडळे. एक रोप, हा परीक्षेला विचारले. रोप, अनेक काय होईल रे? रोपे. एक मंदिर, अनेक काय होईल? मंदिरे. एक पीक,
अनेक पिके, एक गाव, अनेक गावे, एक फळ, अनेक फळे. येतं लक्षात? ही उदाहरणं आहेत. ते घर, ते फूल, ते गाव, ते पीक. येतं लक्षात? कितवा नियम झाला? 11वा. नियम 12. कितवा नियम आहे रे? नियम 12. उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचनी रूपे यकारांत होतात. उकारांत नपुंसकलिंगी नामांची अनेक वचनी रूपे कशी होतात रे? यकारांत होतात. उदाहरण, लिंबू, ए लिंबू. आणि काय होईल रे? लिंबे. तट्टू, आणि तट्टे. बरोबर. पाखरू, आणि काय होईल रे? पाखरे. बरोबर आहे. पिलो, आणि पिले. लेकरू, अनेक लेकरे. पहा, उकारांत नपुंसकलिंगी नामाची अनेक वचनी रूपे कशी होतात रे? यकारांत होतात. नियम 13. भगवान तेरा भला करेगा. आता कितवा नियम आहे रे? नियम 13. नियम 13वा. 13वा नियम काय सांगतो? यकारांत नपुंसकलिंगी नामाची अनेक वचन इकारांत होते. यकारांत नपुंसकलिंगी नामांची अनेक वचनी रूपे अनेक वचनी रूपे कशी होतात रे? यकारांत होतात. यकारांत नामाची अनेक वचनी रूपे कशी होतात रे? इकारांत होतात. इकारांत होतात. कसं ते पहा. जसं केळे, एक केळे, अनेक केळी. कुत्रे, एक कुत्रे, अनेक कुत्री. रताळे, अनेक रताळी. मगाशी पुल्लिंग होतं बरं का, एक कुत्रा अनेक कुत्रे. इथं मात्र नपुंसकलिंगी आहे, एक कुत्री अनेक कुत्री, एक कुत्रे अनेक कुत्री. लाटणे, लाटणी, एक लाटणे. एक काय रे? लाटणे. आणि काय होईल? लाटणी. कितवा नियम झाला रे? 13वा. कितवा नियम झाला? 13वा. आणि लास्ट, वैशिष्ट्यपूर्ण नामांची अनेक वचनी रूपे. नियम 14. वैशिष्ट्य पूर्ण नामांची अनेक वचनी रूपे अनेक वचनी रूपे. वैशिष्ट्यपूर्ण नामांची अनेक वचनी रूपे
आता अनेक वचनी रूपे कशी होतात? जसं उदाहरण एक पै, उदाहरण पै, अनेक पया. जुन्या काळचं चलन हे एक मोती, अनेक मोते किंवा मोते. एक मोती नंतर मिरी, मिरे, अनेक मिरे, एक मिरी, अनेक काय होईल रे? मिरे किंवा मिरे. हेही तुम्हाला यापूर्वी परीक्षेला विचारलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येतंय लक्षात? आणि लास्ट 15वा नियम आहे. नियम 15. नियम 15. 15 नियम काय सांगतो रे? 15वा नियम सांगतो ओकारांत स्त्रीलिंगी नामांची, ओकारांत काय? ओकारांत, ओकारांत नामांची अनेक एकवचनी ओकारांत स्त्रीलिंगी नामांची, ओकारांत, ओकारांत नामांची एक वचनी, एक ओकारांत, ओकारांत स्त्रीलिंगी नामांची, ओकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे, अनेक वचनी रूपे काय होतात रे? आकारांत होतात. उदाहरण ती माझी बायको आहे, एक बायको, अनेक बायका, बायको बायका. बरोबर? हाही प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी वचनाचे आपण 15 नियम अभ्यासलेले आहेत. किती नियम अभ्यासले? 15. पहा. आदरार्थी अनेक वचन, विपुलतादर्शक एक वचन, समूहदर्शक नामे नेहमी एक वचने असतात, काही नामा नेहमी अनेक वचनीच असतात. आकारांत पुल्लिंगी नामाची अनेक वचनी रूपे एकारांत होतात. आकारांताशिवाय इतर नामांची अकारांत, इकारांत, उकारांत दोन्ही वचनात सारखीच असतात. आकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचनी रूपे आकारांत तर कधी इकारांत होतात. आकारांत तत्सम स्त्रीलिंगी नामांची एक वचनी व अनेक वचनी रूपे सारखीच असतात. इकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचनी रूपे एकारांत होतात. उकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचनी रूपे वाकारांत होतात. आकारांताशिवाय आकारांत नपुसक लिंगी नामाची अनेक वचनी रूपे एकारांत होतात. उकारांत नपुसक लिंगी नामाची अनेक वचनी रूपे पुन्हा एकारांत होतात. यकारांत नपुसक लिंगी नामाची अनेक वचनी रूपे इकारांत होतात. वैशिष्ट्यपूर्ण नामांची एक वचनी अनेक वचनी रूपे पै पया, मोती मोते, मिरी मिरी आणि ओकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे आकारांत होतात. एक बायको, अनेक बायका. चला तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण नामाच्या वचन विचाराचा विचार केला. 15 नियम आपण पाहिले. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज आपण या ठिकाणी थांबतोय. झालेला भाग अभ्यासा, राहिलेला भाग अर्थातच नवीन घटक घेऊन भेटूया आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स, थँक्यू.